आलं तुम्ही म्हणलं का की यावं पण तुम्ही आता करा तुम्ही म्हणून. बी एवढ्यावेळेस काम केलं काही कॉन्टॅक्टला असं कामच नव्हतं मग माझं तुम्ही कशाला म्हणलं ते तुमचं काहीच नाही पण तुमचं काहीच नाही. आता वय नाही वास्तवात तुम्हाला सांगू का हा आता जे आता बोलायला विषय बी तुम्ही म्हणायचो पण आता तुम्ही नका हे केलं. हा बोला ना काय विषय नाही कसा विषय नाही बोला तर घरी काय विषय आहे तो विषय काय सांगा ना बोला तर काय त्याला काय आता जाऊ दे, त्याला हे केलं ना आता हे 2 वर्ष झाले दोन वर्ष 3 वर्ष मला तर करणं यावर्षी वावर. ठेवले पण आता जे ठेवले आता तुम्ही 3-4 वेळेस झाला तिथं लिहून दिलंय की आम्हाला सल्ला करणं आहे आम्हाला सल्ला करणं आहे. आता मी मागच्या तारखेला ती फैसला देणार ती मॅडम तिथं येऊन सीमाच्या नवऱ्याने सांगलं की फैसला करणं आहे त्यांनी दिलं लिहून सगळे. आता या कालच्या तारखेला आले तर म्हणे फैसला करणं आहे त्यांनी लिहून दिलं परत. म्हणजे तुम्ही फैसल्याचं लिहून देता ना आम्हाला का म्हणता बघा करणं आहे 2 वर्ष थांबा अजून असं कसं 2 वर्ष थांबा मग तुम्ही तुमच्या वावर करत राहा माझ्या हिस्सेचं मला देऊन टाका ना. तुम्ही 10 वर्ष करा का 20 वर्ष करा मला काय करणं द्यायचं माझ्या वर्षावर जेवढं येईल त्याला मला देऊन टाकायचं माझी वाटणी. आता त्यांनी केलं ना आता ते त्याला केलं तर ते करतच आहे तुम्ही जमायचं खावं लागले आता तेव्हा खावं लागला. तुम्ही एवढ्या वर्षाचं खाल्लं तेव्हा नाही म्हणले कोणाला की हा करा तर तुम्ही का करा एवढ्या वर्षाची खाता तुम्ही करा म्हणून. ते लावलंच नव्हतं पाहिजे ना आणि लावलं तर पाहिजे पण तुम्ही बोलायचं होतं आणि तरी बी बोलायचं होतं की केस पाठी मग घ्या तुम्हाला वावर देतो भाऊ मी. तुम्हाला काय गरज नाही जास्त पुढे यायची माझं कॉन्टॅक्टच होतं म्हणून अशी गोष्टी पुढे यायची तुम्हाला तुम्ही जर म्हणलं असं तुम्ही काय तुम्हाला देतो आम्ही तुमचा पैसा घ्या बरं घ्या कॅश पाठी मग आम्हाला काय गरज नव्हती ना एवढं दिवस रखडून बसायची काय गरज नव्हती ना रखडून बस सरळ म्हणायचं होतं तुम्ही केस पाठी मग घ्या वावर नावानं करून आम्हाला काय लय हाऊस आली ती का एवढ्या दुरून चक्रा मारायची इकडं. आणि आता परत म्हणा की त्याला करू द्या 2 वर्ष मग तुम्ही करा आता ते करेल त्यानं करेल तर त्याच्या सवाल नाही मला त्यानं करेल असं तुम्ही करेल असं मला म्हणजे माझी वाटणी यावर्षी पाहिजे. मी आता यावर्षी येणार जे होईल ते होईल भांडणं हो का काय हो मला माझं वावर अर्ध मी करणार अर्ध ते करते ना अर्ध मी करेन. मला ते जुन्याच वावर हिस्सा घेणे मला नवीन वावर नाही घेणे हिस्सा तिला मी सांगितलं मी जुन्याच वावर हिस्सा घेईन म्हणलं तुम्ही नवीन वावर तुमचं तुम्ही काय करा तुम्ही मला माझं वाटणी पाहिजे ते त्याचं ते अर्धा पेर माझं नाही अर्ध पेर त्यानं केलं आता मला काय तुमचं काय म्हणणं आहे अंकल हा, त्यांचं जरा म्हणणं व्यवस्थित तसंच आहे की सांगा. त्याला करू द्या बाबा. जाऊ द्या आता बा वास्तवात त्यांनी दिलं आता ते जाऊ दे 2 वर्ष मी जाईन मी स्वतः करायला लावतो तुम्हाला बस जाऊ दे. तसं नाही म्हणत आहे मी म्हणणं काय जसं वाटणीबद्दल वाटणीबद्दल काय ते वाटणीबद्दल करायचं तर जाऊ दे ते करायचा विषय वेगळा आहे. हां आता इथे तू कोर्टामध्ये 3 वेळेस झालंय हां आम्ही सलाह करतो ते सीमाच्या नवऱ्याला काही गरज नव्हती मग हां सलाह करणे ज्या दिवशी सलाहचा त्यांनी बोलला त्याच्या संध्याकाळीच बोलायला पाहिजे की येऊन बसा आता. हां मग त्याच्या 3 तारखा झाल्या 3 तारखेला सलाह करणं चालू आहे आम्ही परेशान व्हायचे काम आहे आम्ही म्हणतो जाऊ द्या सलाह करता आम्ही वाट बघतो की तुम्ही कधी फोन करता की चला बाबा सलाह करून घेऊ मग आता सलाहच करणे तर मग तसं जे आहे ते क्लिअर कट करा की सलाह करणे तर मग करून घ्या. तर सीमाच्या नवऱ्याला मला बोलायचं आहे की बाबा तू येऊन जातोय तर मग तसं क्लिअर पण करून दे ना मग आहे की नाही. बरोबर तुम्हालाही ताण नको आम्हालाही ताण नको ज्याचं सगळं तिकडे तिकडे होऊन जाईल. कोणी आता तुमच्याही मागं काही कमी काम आहे का आहे की नाही मग सलाकाराची लिहून जातं त्यांना वावर घ्यायच्या वेळेस म्हणता की आता आम्हाला आमचं आहे ना आमचं आहे ती म्हणते माझंच आहे तुम्ही म्हणता आमचंच आहे म्हणजे आम्ही गेलो कुठं आमचं काहीच नाही राहिलं घर नाही आमचं शेत नाही आमचं सगळं तुमचंच झालं काय कर नाही सांगा आम्हाला मला ये नाही यावर्षी कधी बसूया 2 वर्ष जाऊ द्या आता 2 वर्ष ते आता त्याला करू द्या आणि मग तुम्ही करा. त्याच्या 2 वर्षाचे मला सवाल नाही तुमचं वावर तुम्ही करता ते वावर त्याला द्या करायला 2 वर्ष कर म्हणा माझं वावर तुम्ही नका करू ना 2 वर्ष तुम्ही काय 40 वर्षापासून वावर खाऊ लागले. 40 वर्षापासून खाऊ लागलो ती 40 वर्ष झाली जमीन घ्यायला आजकालची जमीन नाही घ्यायची तुम्ही सांगा माझं कर बाबा त्याची वाटणी त्याला देऊन टाक तुम्हाला त्याची एवढी काळजी आमची नाही काळजी त्याची बरी काळजी आहे त्याला करू द्या त्याला करू मग द्या. आता उद्या ना आता ते मी सांगू राहिलो ना तुम्हाला 2 वर्ष खाऊ द्या तुम्ही करा हा 2 वर्ष खाऊ द्या मग 2 वर्ष कमी आहे का हा, जाऊ दे 2 वर्ष का आता हे वर्षी केलं पुढचं वर्षी हा. झालं. मग आता सल्ला करायचं म्हणते जाऊ दे काय सल्ला करायची चाललं नुसतं सल्लाच करायची आणि द्यायचं नावानं मग असं होतंय नाही बघ. खालीवर जीव नुसतं देऊ का नको बरं आहे तुमच्या स्वतःच पाहायचं दुसरे गेले धुळीत मिळायला कधी आले तुम्ही
आम्ही कालच आलो, मला इकडे यायच होतं म्हणून म्हणलं यांना भेटूनच घेऊ, आता वावरही पाहून घेऊ, म्हणलं काय केलंय वावराचं कसं काय बघून घेऊ. आम्ही म्हणतो आता फैसला होईल, मग फैसला होईल. फैसल्याची तारीख आली की लगेच सरळ सांगतात आम्हाला फैसला करणं आहे, आम्हाला मिळून घेणं आहे, आणि तिथे येऊन हे करायचं सह्या द्यायच्या, हा आम्हाला फैसला करणं, आम्ही आमचं मिळून घेऊ. ते तुमचं वावर द्या, त्याला एवढं व्हायचं तर ते तुमचं देऊन टाका. मग त्याला म्हणा माझं कर 2 वर्ष ते पहिलं वावर गेले त्याच वावर मला वावर करणं आहे. मला हे नवीन तुमचं घेतलेलं ते वावर नाही पाहिजे. मला जे त्यांनी घेतलेलं आहे त्याच्या हातचं तेच वावर घेणं आहे. सलाह करणं तर मग याच वर्षी करून क्लिअर करा ना, ज्याची याची जमीन त्याला भेटून जाईल. हा काय गरज आहे याला करू दे त्याला करू, ज्याचा तो करत बसेल काय करायचं त्याला. त्याची ते बघा बघतील, त्या नाही करणार ते. सलाह करणं तर या 2-3 महिन्यातच करून टाका. मग 2-3 वेळेस बसून काय एकाच वेळेस बसून अरे बसून किती दिवस बसतात हे? नाही, जे आहे ते फायनलच करा, नाही तर मग कोर्टात येऊन सलाह करणं विनाकारण बोलणार. मग आम्ही पण म्हणतो की चला आपलं नाते आहे. बरं वाटणार आहे का? हा एकमेकाची इज्जत काढल्यावर बरं वाटणार आहे? तुम्हाला तेच वाटत होतं की याने इज्जत काढायची एकमेकाची, जगाला तमाशा दाखवायचा होता, मग बरोबर वावर भेटला. आपल्याला काय झगडा करत बसायचं, काय भांडण करत बसायचं, एकमेकाच्या तोंडाची चव घालवायची. एखादी माणसं म्हणते की बाबा तुम्ही केस पाठीमागे घ्या. तुम्ही तुमचे सगळे चांगले, आम्हीच एका साईडला पडलोय. तुम्ही तुमचे सगळे चांगले. समजदार असे ना तुम्ही लोकांनी म्हणलं असतं मला केस पाठीमागे घ्या बरं वावर, काय करायचं तुम्हाला कोर्टात बिटात जायची. पण तुम्ही टाकायलाच नव्हतं पाहिजे. पण तुम्ही समजदारीचे बसायचे, लोकांचे समज हे गेले, मग कारण तुम्ही असतात, दशात केस गेले टाकले तिकडे. केस टाकले सांगू नका. समजदारीच्या माणसाचं म्हणते मी. तुम्हाला आम्ही पोलीस पाटील ते सगळे बोलवले तेव्हा तुम्ही काय म्हणले, तुमचं काहीच नाही बोलत होते ना. आता वास्तव आता तुम्हाला समोरच्या माणसाला बोलवलं ना तर तुम्ही ऐकशाल तेच सांगेल काय काय दादाला विसरते त्या समोरच्या माणसाचा वावर विसरते होता हा तर वापस घेऊन गेलं, मला काही जरूर नाही म्हणजे वावराची. मग आता तर कसं आहे, आम्ही म्हणून राहिलो तुम्हाला की बा जाऊ द्या या आईच्या नावावर पडले तर तुम्हाला देणं चालू आपला हा विषय. पण वास्तवात म्हणजे मोठे दादा खालच्या सौदे वावराचा विषय हे केला होता. आज मी त्या माणसाला बोललो तुम्ही. हा